गाठणारा खेळाडू आहे, अष्टपैलू आहेत। नुकतीच दानोलीची स्पर्धा पार पडली, तिथे ठाणे विरुद्ध रायगड, ठाण्याच्या संघामध्ये त्याची वर्णी लागली। स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक पार पडलं, त्यामध्ये ठाणे विरुद्ध रायगड यंगस्टर मध्ये त्याची वर्णी लागली आहे। मात्र आता स्वतःच्या गावासाठी खेळायचं आहे, दीक्षा 11 गावदेवी खार्डीसाठी। 3 चेंडू 12 धावा। मी गोलंदाज अजिंक्यचं कौतुक करेन, कारण त्याने सुरुवात पहिल्या डावाची केली होती, त्याचा बॅट मधून षटकारी आला होता, तोच अजिंक्य गोलंदाजी करतोय। म्हणजे दोन्ही आपापल्या संघाचे तारणहार आहेत, दोघे अष्टपैलू आहेत आणि इथे रायव्हलरी त्याच दोन्ही खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते। ऑन साइडला फिल्डर बॅकवर्ड होतोय, लॉंग लेग मध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन साइडला 4 पॅक केले ऑन साइड, मिड ऑफला फिल्डर आतमध्ये, एक्स्ट्रा कव्हर बाहेर, पॉइंट, थर्ड मॅन फाईन लेग आतमध्ये, विकेट कीपर सह गोलंदाज तयार। 3 चेंडू 12 धावा। वेग प्रचंड, गॅप मध्ये बॉल लॉंग ऑफला क्लिअर करेल, मात्रेने आला बरोबर, पहिला मारलाय, चौकार। कैबिनेट मिनिस्टर गवर्नमेंट ऑफ इंडिया आमदार कपिल सिंह मोरेश्वर पाटील, केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषक 2024 पहिल्या पर्वामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत। कानिफनाथ क्रीडा मंडळ घोडसई 2 चेंडू 8 धावा। रुंदे विरुद्ध कार्डी, कोलवा टप्प्याचा चेंडू चाललाय काऊ फेस मध्ये, पहिल्यांदा फार वेगाने स्ट्रायकिंग एंडला थ्रो येतोय, सौरभ मात्रे येतोय, चेंडू निसटला, सौरभ आला, धाव झाली पूर्ण। मॅच शेवटच्या चेंडूवरती 1 चेंडू 6 धावसंख्येची गरज। मागच्या 3 मॅचेस मध्ये मॅच शेवटच्या चेंडूवरती आले आणि मागच्या 3 मॅच मध्ये एका चेंडू मध्ये षटकाराचीच गरज होती। या मॅच मध्ये काय घडेल, सामना कोणी जिंकू द्या, विजय आमच्या आयोजकांचा आहे। 32 ग्रामीण संघांना आमंत्रण पहिल्या पर्वामध्ये। कानिफनाथ क्रीडा मंडळ घोडसई आयोजित केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषक 2024 KCPL चं हे ग्राउंड पूर्णपणे खचाखच भरलेलं आहे। सेमी फायनल मध्ये 1 चेंडू 6 ची गरज होती, क्वार्टर फायनल मध्ये, दोन्ही सेमी मध्ये, एका सेमी फायनल मध्ये 1 षटकार मारलेला आहे। रुंदेचा उदयने हा संघ अंतिम फेरीमध्ये आलाय आणि कार्डीने तो 1 षटकार मारू दिला नाही, म्हणून तो संघ फायनल मध्ये खेळतोय। म्हणजे आता कार्डीला मारायचा आहे, ज्यांनी मारू दिला नाही त्यांना मारायचं आणि ज्यांनी मारलेला आहे त्यांना मारू द्यायचा नाही। बॉल तयार आहे जिंक्या सौरभ मात्रेच्या विरुद्ध। काय घडलंय, अंपायर सिग्नल देतील, व्हाईट बॉल, पंजा, 5 धावा, एका चेंडू मध्ये एका धावेची गरज। व्हॉट अ मॅच। फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू, येस फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू चेक करूयात आपण। तिसरे पंच मिस्टर हॅरी आमच्या कंट्रोल रूम मध्ये आहेत। व्हॉट अ मॅच, हृदयाची स्पंदन वाढवणारा सामना, काळजाचे ठोके चुकवणारा सामना, हा व्हॉट अ मॅच। पैसा वसूल, मेगा फायनल, सेमी फायनल कशा असायला हव्यात, या स्पर्धेने ज्वलंत उदाहरण दिलेले आहे। मागच्या 3ही सामन्यांमध्ये सामना शेवटच्या चेंडूवरती आलाय। वाह, आयोजकांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी, आणि आज तो भाग्याचा दिवस आहे घोडसईकरांचा। 32 ग्रामीण संघांमधून हे 2 संघ, इट इज नो बॉल, मिळतील 5 धावा। सुस्कोमोस ऑन 16 चा टार्गेट आहे, एका चेंडू मध्ये एका धावेची गरज। फ्री हिट ऑन, 1 चेंडू एका धावेची गरज। मॅच अजूनही बॅलन्स आहे, काही घडू शकतं। व्हाईटने 4 धावा एक्स्ट्रा दिलेल्या, टोटल 5 दिल्या अजिंक्यने। आता हा सामना 1 चेंडू 1 वरती, गावदेवी रुंदे की गावदेवी खार्डी सांगू शकत नाही आपण या क्षणाला। पाहूयात काय घडेल। बॉल तयार होतोय अजिंक्य, स्ट्रायकिंग एंडला सौरभ मात्रे, ज्याचा बॅट मधून 1 चौकार आला या अगोदर, त्याला 1 धाव बनवायची आहे। फील्ड पोझिशन, लॉंग लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, बॉल तयार। सॉफ्टने समोर पुश केलाय, सेलिब्रेशन सूरज फौजदार करतोय, सेलिब्रेशन सौरभ मात्रे करतोय, गावदेवी खार्डी करेल, किरण पाटील करेल, अभिनंदन गावदेवी खार्डीने ही स्पर्धा जिंकली। कानिफनाथ क्रीडा मंडळ घोडसई आयोजित केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषक 2024 च्या पहिल्या पर्वाचे विजेते।